नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती। महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची माहिती व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत। राज्य सरकारच्या माध्यमातून लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी देण्यात आलेली आहे। आता ही नेमकी अपडेट काय असणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे। चला मग सुरुवात करूया आणि जाणून घेऊया नवीन आनंदाची बातमी नेमकी काय आलेली आहे। त्याचबरोबर पहा, ज्या लाभार्थ्यांना हप्ता जमा झालेला नाही त्यांच्यासाठी सुद्धा हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे। कंटिन्यू करा व्हिडिओ। आणि एक विनंती असणार आहे, तुम्ही आपल्या चॅनलवर जर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, अशाच महत्त्वपूर्ण अपडेट या योजनेच्या जाणून घेण्यासाठी। आजची जी अपडेट असणार आहे ती दिव्यांग बांधवांसाठी असणार आहे। पहा, महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांपैकी दिव्यांग लाभार्थ्यांसाठी नवीन पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे आणि या पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करण्यासाठी वेळोवेळी राज्य सरकारच्या माध्यमातून सामाजिक न्याय विशेषाही विभाग आणि दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून वेळोवेळी सूचना देण्यात आलेल्या होत्या। परंतु पहा, बऱ्याच लाभार्थ्यांनी या पोर्टलवर नोंदणी करताना काही चुका केल्या होत्या आणि आता याच लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आलेली आहे। आणि ती बातमी म्हणजे तुमची पोर्टलवरती नोंदणी करताना काही चूक झालेली असेल, रजिस्ट्रेशन करताना काही चुका झालेल्या असतील तर तुम्हाला आता त्यासाठी दुरुस्ती करता येणार आहे, जेणेकरून तुमचा हप्ता कोणत्याच कारणामुळे रखडला जाऊ नये। त्यासाठी आता पोर्टलवरती ऑफिशियलरित्या 4 प्रकारच्या दुरुस्त्या तुम्हाला उपलब्ध झालेल्या आहेत। 4 पैकी कोणतीही दुरुस्ती तुमची करायची असेल त्यामध्ये नावामध्ये, बँक डिटेल्समध्ये, त्याचबरोबर या ठिकाणी पहा आणखीनही महत्त्वपूर्ण काही एडिटचे ऑप्शन तुम्हाला त्या ठिकाणी पाहण्यास मिळणार आहे। त्यामुळे सर्व दिव्यांग बांधवांना विनंती असणार आहे, तुम्ही पोर्टलवरती रजिस्ट्रेशन केलेलं असेल तर एक वेळेस चेक करा तुमचं काही चुकलेलं आहे का, आणि चुकलेलं असेल तर दुरुस्तीचा ऑप्शन आलेला आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही दुरुस्त तो करू शकता। आता इतर लाभार्थ्यांसाठीचा आपण या ठिकाणी माहिती पाहूया। 1,500 रुपये हप्त्यासंदर्भात आता जूनचा हप्ता जमा झालेला आहे बऱ्याच लाभार्थ्यांना। आता राहिलेल्या लाभार्थ्यांना नेमका कधी हप्ता जमा होणार, त्याचबरोबर ज्या लाभार्थ्यांना हप्ता जमा झालेला नाही त्यांनी तहसील कार्यालयामध्ये जाऊन येणं गरजेचं आहे, जेणेकरून या हप्त्यासंदर्भात तुम्हाला माहिती मिळेल की नेमका हप्ता का रखडलेला आहे। पहा, 1,500 रुपये हप्त्यासंदर्भात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। या व्हिडिओमध्ये एवढीच तुम्हाला अपडेट द्यायची होती की दिव्यांग बांधवांसाठी पोर्टलवरती एडिटचं ऑप्शन आलेलं आहे, लवकरात लवकर एडिट करून घ्या, अन्यथा जी तारीख आहे किंवा ऑप्शन निघून गेल्याच्या नंतर तुम्हाला त्या ठिकाणी दुरुस्त करता येणार नाही।